आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार शिबिर मेळावा पार पडला। यावेळेस ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे असतील या संजय राऊत यांनी पुन्हा या ठिकाणी शिवसेनेवरती निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे असतील तसेच अमित शहा मोदी यांच्यावरती निशाणा साधलेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते। सर काय सांगाल, एकंदरीत पुन्हा एकदा निर्धार शिबिर पार पडला, त्यामध्ये बाळासाहेबांच्या आवाजाने पुन्हा एक ट्रिजर समोर आणला, त्यामुळे शिवसेनेकडे देखील आव्हान देण्यात आले। आजची जी काही जो मेळावा होता शिल्लक सेनेचा, उद्धव ठाकरेंची अवस्था पाहून कीव वाटली की यापूर्वी सुद्धा बाळासाहेबांचं नाव घेऊन पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला, बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेसशी घरोबा केला, मुस्लिम लीग मुस्लिम मतांच्या पार्ट्यांशी घरोबा केला आणि खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न केला, खुर्ची मिळवली। उद्धव ठाकरे, वाईट वाटते तुमची ही जी परिस्थिती आली। आज फक्त तुम्ही रडायचे बाकी होतात। तुम्हाला आज बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला। बनावटगिरी आपण बाळासाहेबांच्या बाबतीत करावी लागली, याचं वाईट वाटतंय। आणि याचं कारण ओरिजिनल विचार हा बाळासाहेबांचा आमच्या सोबत आहे, म्हणून तुम्हाला या बनावट ऑडिओचा, बनावट कॅसेटचा उपयोग करून घ्यावा लागला। बाळासाहेबांच्या बाबतीत असं करावं तुम्ही। ज्या व्यक्तीने आपल्या तोंडातून निघालेला शब्द कधीही मागे घेतला नाही, त्या माणसाची नक्कल करून बनावट आवाज त्यामध्ये टाकून तुम्ही आज एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्यावर टीका करताय। काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला? बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल की लोकांना आता पक्ष उरत नाहीये, पक्ष शिल्लक राहत नाहीये, सर्वजण सोडून चाललेत, म्हणून बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुणाला तरी नकलाकाराला बोलायला लावून ही बनावटगिरी करताय। बाळासाहेबांच्या आत्म्याला आज खूप वाईट वाटलं असेल। सर, जे राहिले ते निष्ठावंत, मात्र पुन्हा एकदा गद्दार म्हणून तुमच्यावरती आरोप लावण्यात आले। त्याच्यानंतर ईव्हीएम मशीन असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला अमित शहा असतील, तसे अनेक गोष्टी ह्या आता आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवल्या। त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा आता शिवसेना मजबूत करणं असं देखील सांगितलं ठाकरे गट। बघा, उरली सुरलेली जी काही शिल्लक उभाटाची जी सेना आहे ते वाचवण्याकरता शेवटची ही धडपड आहे। मी उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान करतो, नाशिकचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते जे समोर बसलेले आहेत, शेवटचा फोटो काढून ठेवा, फ्रेम करून ठेवा आणि काही दिवसात पहा त्यातले 80% लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेले करताना तुम्हाला दिसतील। माझी आजची वेळ, आत्ता जे बोलतोय ती वेळ, आजची दिनांक आणि आजचा फोटो आपल्या संग्रही आपण जपून ठेवा, मातोश्रीवर फ्रेम करून ठेवा आणि महिनाभरात त्यातले किती तुमच्यात आहेत आणि किती तुम्हाला सोडून जात आहेत याचं नोंदणी करत आपण बसा। एवढंच काम आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे। आणि काय कुणाला गद्दार म्हणताय? बाळासाहेबांचे विचार सोडलेत ना तुम्ही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना कायम नेहरू गांधी घराण्याने विरोध केला, कायम कमी लेखलं, खुर्ची करता त्यांच्या उंबरठ्यावर जाऊन तुम्ही बसलायत। ते ज्या पद्धतीत सांगतायत त्या पद्धतीत तुम्ही वागताय। ज्या बाळासाहेबांनी वफ कायदा रद्द करा ही बाळासाहेबांची मागणी होती, आपलं ते जनाब अरविंद खान तुम्ही जे खासदारकीला जे पाठवलेले आहेत ना, तिथे त्या सभागृहात आज तुम्ही अभिमानाने सांगत होतात वफ सुधारणा विधेयकाला मी विरोध केला। त्या माणसाने तिथे आपला औरंगजेब, आमचा वफ कायदा, आणि ते सोडा, हिंदू देवदेवतांच्या मंदिरांवर, ट्रस्टवर मुस्लिम प्रतिनिधी नेमा, अशा पद्धतीची वक्तव्य त्या अरविंद खान, जनाब अरविंद खान यांनी केली। कान बोळे घालून बसला होतात का?
हा बाळासाहेबांचा विचार आहे. अहो, प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं मंदिर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हो. ती जमीनसुद्धा, अयोध्येचं मंदिर, ती जमीन आपण हडप केलीत, अशा पद्धतीची वक्तव्य आपल्या खासदारांनी केली. आपल्याला ते 2 खासदार सोडले ना, एक राज्यसभेचे आणि लोकसभेचे अरविंद सावंत, बाकीच्या खासदार सभागृहात आले होते का 11 वाजेपर्यंत रात्री? ते पहा, त्यांचं म्हणणं काय होतं ते ऐका. ते नाशिकचे खासदार जे आज मेळावा घेतला ना, त्यांचं सुद्धा म्हणणं ऐका. वक्फ सुधारणा बिलासंदर्भात काय होतं ते. कशाला आव आणताय? अहो, खुर्ची करता काही धर्मियांचं तुष्टीकरण करण्याकरता आपण ही लाचारी पत्करलेली आहात हो. राहुल गांधी, सोनिया गांधी ज्या पद्धतीने सांगतायत त्याच पद्धतीने आपण वागताय. वाईट वाटतं की आपल्या आडनावामध्ये ठाकरे आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला आपण विरोध करता आणि मोठ्या गर्वाने सांगता. कित्येक हिंदूंची मंदिरं, कित्येक हिंदू गोर गरीब जनतेची शेतीच्या शेती, गावाच्या गावं चुकीच्या कायद्याने आज वक्फ बोर्डाने हडप केलेली आहेत आणि त्या कायद्याद्वारे कोर्टातही जाता येत नाही. आणि तुम्ही त्या सुधारणा का विधेयकाला विरोध करताय. तुम्ही म्हणता जमिनी हडपणार आहेत. कुठल्या कलमाच्या आधारे? वक्फ कलमा अमेंडमेंट बिलाच्या कुठल्या कलमाच्या आधारे? माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. कुठल्या कलमाच्या आधारे वक्फ बोर्डाकडच्या त्या जमिनी ज्या आहेत त्या हडप करता येणार आहेत, अदानीला देता येणार आहेत? अरे ते तरी सांगा. कशाला चुकीच्या पद्धतीने सांगताय? तुमचा खोटारडेपणा तुमच्या वागण्यातून लोकांमध्ये बाहेर आलेला आहे. तुमचं जे बोटचेपे धोरण आहे, एका विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करण्याकरता जे निघालेले आहात, येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता तो तुमचा बुरखा जो तुम्ही घातलाय ना हिरवा, तो टराटरा फाडणार आहे. सर, मात्र पाहिलं गेलं तर कुठं संजय राऊत हे सामनामध्ये स्तुती करताना फडणवीसची दिसतात. मग दुसरीकडे कुठेतरी आत्ता उद्धव ठाकरे अमित शहांवरती टीका करताना दिसतात. काय एकंदरीत हे बघा, संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांचा एक जेलसी निर्माण झालेली एकनाथ शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील यांच्या बाबतीत आणि अमितभाई शाह यांच्या बाबतीत पण. एकीकडे प्रयत्न करायचा की आम्हाला भाजपाने जवळ घ्यावं, एकीकडे दिल्लीतील नेत्यांशी बैठका घेण्याचा प्रयत्न करायचा आणि एकीकडे अमितभाई शाह यांच्यावरती टीका करायची. हे दुटप्पी धोरण. एकीकडे आपल्या आमदारांना जे उरलेले आहेत, आमदारांनी खासदारांना सांगायचं थांबा, जाऊ नका, आपण युती करणार आहोत, आपण NDAमध्ये जाणार आहोत, तुम्ही कुठेही सोडून जाऊ नका, आपल्याला दिवस चांगले येतील, अशा पद्धतीने एकीकडे वक्तव्य करायची आणि एकीकडे काँग्रेसला दाखवायचं आम्ही अमितभाई शाह यांच्यावर टीका करतोय. असं दुटप्पी धोरण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं आहे. जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय का? या जवळ केलं जात नाही का? एकनाथ शिंदे इतक्या जवळचे झालेत का अमित शहांच्या बाजूला बसून? त्यामुळे कुठेतरी पुन्हा पुन्हा टीका करताना दिसतात. हे बघा, त्यांचे तर प्रयत्न सुरू आहेत की पुन्हा एकदा NDAमध्ये त्यांना घ्यावं, परंतु अशा शब्द फिरवणाऱ्या, आपले विचार सोडणाऱ्या लोकांना कधीच NDAमध्ये थारा नाही. राजभवनावरती स्मारक करून दाखवा, तसं दुसरीकडे समुद्र जो अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक होणार होतं ते अजून देखील झालं नाही. कुठं तर निवडणुका आल्या की अशा प्रकारचे महाराजांवरती बोलणं कितपत? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. त्यांनी जो सुरू केलेला जो कारभार आहे त्या कारभारानुसार, रयतेचा राजा आपण जे म्हणतो त्याच्यानुसार आपलं राज्य सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग राजकारणासाठी कधीही करू नये, माझंही सुद्धा मत आहे. आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी जो काही सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जी काही हायकोर्टामध्ये जे काही प्रलंबित आहे त्याच्यावरती मार्ग नक्कीच निघेल आणि या राज्यामध्ये, राज्यातच नव्हे दिल्लीतसुद्धा फार मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं उभं राहील. कुठेतरी दानवे असतील, खैरे असतील, हे आता दुरावा होता, आज देखील शिबिरामध्ये एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे कुठेतरी दुरावा दूर झाला आहे का असं म्हणतात? चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला वाईट वाटतंय. दुरावा दूर झाला की नाही त्यांना माहिती. मला त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटत नव्हतं, पण जुना नेता आहे, आम्ही त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो.
ते मराठवाड्यामध्ये, मुंबई ठाण्यानंतर मराठवाड्यामध्ये संघटना वाढवण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे. परंतु आज त्यांची जी काही किंमत आहे किंवा त्यांचा जो मान प्रतिष्ठा आहे, कायम त्यांचा अपमान केला जातो आहे आणि मातोश्रीकडून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. कारण आता त्यांचं वय झालेलं आहे, त्यांचा काही उपयोग नाही आहे. आता ते काय देऊ शकतात पक्षाला? आता अंबादास दानवे काय देऊ शकतो? एवढंच त्याच्यामागचं कारण आहे आणि त्यांचा अपमान करतायत जे वेळोवेळी, त्याचं आम्हाला वाईट वाटतं आहे. मात्र शिबिर होण्याच्या अगोदर हा दर्ग्याची जी कारवाई करण्यात आली ती उद्या देखील केली असती, मात्र हा कुठेतरी घाट घातला जातो. मुद्दामून ही कारवाई करण्यात आलेली होती, कुठेतरी शिबिरचं लक्ष विचलित करण्यासाठी. हे बघा, हा नियोजित ही कारवाई आहे आणि आता माणसं जी कमी आलेत त्याचं दंगलीचं कारण किंवा त्या ठिकाणी जो काही विषय झाला ते कारण नाही आहे. तुम्ही आपलं तपासा ना, आपली संघटना काय त्या ठिकाणी राहिलेली आहे, आपले किती नगरसेवक होते, किती आपल्या पक्षात राहिलेले आहेत, जे आहेत ते आता तुमच्याबरोबर आहेत का फक्त केवळ नामाकरता तुमच्याकडे आहेत, याचा अभ्यास करा आणि त्यानंतर मग उगाचच काहीतरी टीका टिप्पणी करा. संजय राऊत यांच्याकडे काही लक्ष देण्याचं काही कारण नाही आहे. हे अशाच पद्धतीने केवळ आपला मेळावा जो काही फेल झालेला आहे आणि मग नंतर आपणच सभागृहात मेळावा घ्यायचा आणि आपणच भाषणात म्हणायचं का आदित्य ठाकरेंना विचारलं नव्हतं का त्या सभागृहात मेळावा घेताना आपला मेळावा मैदानात व्हायला पाहिजे? मग कशा करता त्या सभागृहात मेळावा घेतला? मैदानात घ्यायचा. पण तुम्हाला माहिती आहे की माणसं जमणार नाही आहेत, पण एक लोकांना दाखवायचं की हा दुसरा काय प्रकार आहे. म्हणणं आहे की हे कसले हिंदुत्व, ह्यांचं काय हिंदुत्व आहे, काय ह्यांचं हिंदुत्वामध्ये सामील? हो, तुमचं हिंदुत्व आम्हाला समजलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यांनी अपमान केला त्यांना हात मिळवताय, गळाभेट करताय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायम ज्यांनी अनादर केला, अशा नेहरू गांधी घराण्याशी तुमची जवळीक वाढलेला आहे. ज्या औरंगजेबाने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अतोनात छळ केला, त्याच्या समाधीची पाठराखण आपण करताय. आपल्या निवडणुकींच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवताय. निवडणुकांमध्ये मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून तुम्हाला मतदान करायला लावताय. झुंडीने तुम्हाला मतदान करण्याकरता ती मंडळी जात आहेत. यावरून आपलं हिंदुत्व आम्हाला कळलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या शब्दांमधलं हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटते. यावरून आपलं हिंदुत्व पूर्ण जगाला कळलेलं आहे. असं देखील म्हणणं आहे की अजून मी काही दाढी वगैरे वाढवली नाही, तलवार पकडायला मनगट लागतं, हा पराभव मानायला तयार नाही. आणि दुसरीकडे संजय राऊत ही देखील म्हणतात राज्याचे उपमुख्यमंत्री नाराज झाले की त्यांच्या गावी जाऊन बसतात. हातात तलवार पकडण्याकरता मनगटामध्ये जोर लागतो. आपला सगळा जोर फेसबुकवरती आहे, त्यामुळे तुम्हाला तलवार पकडताही येणार नाही आणि दाढी वाढवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विचार आहे ना, तो हृदयात लागतो, तोही तुमच्यात नाही आहे. त्यामुळे दाढी आणि मनगट आणि तलवार या गोष्टी विसरून जा. अयोध्येचं मंदिर होण्यामागे मोठा हात शिवसेनेचा असं त्यांचं म्हणणं आहे. पाहायला गेलं तर ठाण्यात देखील पहिली वीट जी आहे ते राम मंदिराची गेली होती. पहिली वीट आनंद दिघे साहेबांनी आमच्या चांदीची वीट पाठवली होती. अहो, तुम्ही अयोध्येमधील राम मंदिराची जागा बळकावली, अशा पद्धतीची वक्तव्य आपण त्या वक्फ अमेंडमेंट बिलाच्या जो सुधारणा कायदा त्यावेळी सभागृहात केला आणि त्यानंतरही केला आपल्या भाषणामध्ये. यावरून अयोध्येच्या राम मंदिराला सुद्धा आपला विरोध होता. हे प्रूव्ह होतं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी यांनी ते पूर्ण केलेलं आहे. 370 कलम काश्मीरमधून रद्द करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न अमितभाई शहा यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आपण त्या अमितभाई शहा नरेंद्र मोदी यांना शिव्याची लाखोली वाहत आहे. त्यामुळे तुमचं मत काय आहे,
तुमचा विचार काय आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. नक्कीच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जशास तसं उत्तर जे ते संजय राऊत असतील उद्धव ठाकरेंना दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशाप्रकारे उद्धव ठाकरे शिवसेनेचा मेळा पुढच्या वेळेस कशाप्रकारे दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरामन जितेंद्रसह गणेश सुराट, TV 9 मराठी, ठाणे.